हे पॅकेट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर तब्बल 5 किलो RDXचा एक बॉम्ब आहे आणि त्यावरच्या डिजिटल डिस्प्लेवर आकडे वेगाने कमी होत आहेत. 30, 29, 28. एक मोठी राष्ट्रीय आपत्ती रोखण्यासाठी फक्त एवढाच वेळ शिल्लक आहे. आणि गंमत म्हणजे या बॉम्बसमोर बसलेली ही व्यक्ती कोणी बॉम्ब निकामी करणारी तज्ज्ञ नाही, तर ते आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल. पण प्रश्न हा आहे की ही वेळ आलीच कशी? देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्वतः एका बॉम्बसमोर कसे काय पोचले? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, म्हणजे जवळजवळ 96 तास मागे. चला तर मग 4 दिवसांपूर्वी जाऊया नवी दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये. रात्रीचे 11 वाजले होते आणि याच शांततेत एका मोठ्या संकटाची सुरुवात झाली होती. अजित डोभाल यांच्या ऑफिसमधला एक खास सुरक्षित फोन वाजतो. स्क्रीनवर कुठला नंबर नाहीये, फक्त एक कोड दिसतोय, रेड अल्फा. हा कोड त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी फक्त काही मोजक्याच वेळी पाहिला असेल. याचा सरळ अर्थ होता, धोका खूप मोठा आणि खूप जवळ आहे. फोनवर होते रॉच्या काउंटर टेररिझम विभागाचे प्रमुख आणि त्यांचा संदेश अगदी स्पष्ट होता, पंतप्रधानांच्या जीवाला थेट धोका आहे आणि आपल्याकडे 96 तासांपेक्षाही कमी वेळ आहे. अशा क्षणी डोभाल यांच्या डोक्यात त्यांचा 40 वर्षांचा अनुभव एका क्षणात जागा झाला असेल. पाकिस्तानात घालवलेली ती 7 वर्षे, हजरतबल दर्ग्यात एकही गोळी न चालवता यशस्वी केलेली मोहीम आणि अगदी अलीकडचं ऑपरेशन ऑक्टोपस, प्रत्येक वेळी त्यांनी शत्रूला हरवलं होतं. पण यावेळी धोका खूपच वेगळा होता, खूप जवळचा होता. तातडीने बोलावलेल्या बैठकीत रॉ प्रमुखांनी माहिती समोर ठेवली. झालं असं की आपल्या एजंट शॅडोने खबर दिली होती की दुबईमध्ये रशीद मलिक नावाचा एक व्यक्ती ISIच्या एका हस्तकाला भेटलाय. त्यांच्यात झालेला संवाद होता, पॅकेज तयार आहे, डिलिव्हरी पुढे आणि लक्ष्य हाय व्हॅल्यू. आणि हे अगदी स्पष्ट होतं की हाय व्हॅल्यू लक्ष्य म्हणजे पंतप्रधानच होते. बैठकीत SPG प्रमुखांनी एक सरळ आणि सुरक्षित पर्याय सुचवला. कार्यक्रम रद्द करूया. पण डोभाल यांचा निर्णय पक्का होता. ते म्हणाले, कार्यक्रम रद्द होणार नाही. पंतप्रधान तिथे जातील आणि भाषणही देतील. त्यांना सुरक्षित परत आणणं ही आपली जबाबदारी आहे. आणि इथूनच तपासाचा खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा सुरू झाला, जिथे पहिलाच सुगावा एका अशा सत्याकडे घेऊन गेला जे खूपच धक्कादायक होतं. झालं असं की रशीद मलिकच्या फोन रेकॉर्ड्समध्ये एक भारतीय नंबर सापडला आणि जेव्हा तो नंबर ट्रेस केला तेव्हा तो निघाला इंदूर पोलीस दलातील एका उपनिरीक्षकाचा, अक्रम शेख, जो तब्बल 18 वर्षांपासून सेवेत होता. आणि सगळ्यात मोठी धोक्याची गोष्ट ही होती की पंतप्रधानांच्या इंदूर दौऱ्याच्या सुरक्षा पथकात त्याचं नाव होतं. आता डोभाल यांच्यासमोर एक मोठा पेच उभा राहिला. पहिला पर्याय सोपा होता, अक्रमला लगेच अटक करायची आणि धोका टाळायचा. पण त्यात एक मोठी अडचण होती की फक्त एक प्यादं हाती लागलं असतं, पण मागचे सूत्रधार वाचले असते. म्हणून डोभाल यांनी दुसरा प्रचंड जोखमीचा मार्ग निवडला. कारण त्यांना फक्त साप मारायचा नव्हता, तर त्याचं अख्खं वारूळच नष्ट करायचं होतं. हा एक मोठा जुगार होता. पुढचे 48 तास अक्रमवर 24 तास गुप्त पाळत ठेवण्यात आली. त्याच्या फोनवर, गाडीवर, अगदी त्याच्या घराबाहेर चहावाला बनून एक एजंट बसला होता. त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती आणि त्याला याचा साधा संशयही येऊ दिला नाही. आणि मग ज्या क्षणाची टीम वाट पाहत होती, तो क्षण आला. अक्रमने एक चूक केली. त्याने एक एन्क्रिप्टेड मेसेज पाठवला. त्यात लिहिलं होतं, सामान उद्या रात्री येईल, पॉइंट फायनल खाली. डोभाल यांच्या टीमला हे समजायला वेळ लागला नाही. सामान म्हणजे बॉम्ब आणि खाली म्हणजे स्टेजच्या खाली. आता ही कथा शेवटच्या आणि सर्वात तणावपूर्ण टप्प्यावर पोचली आहे. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री, जेव्हा शत्रूची योजना प्रत्यक्षात उतरवली जाणार होती, रात्री 1 वाजता अक्रम पोलीस गणवेशातच घटनास्थळी पोहोचला. ज्यांनी रक्षण करायचं तोच तिथे भक्षक म्हणून आला होता. त्याला कोणीही काहीही विचारलं नाही. तो शांतपणे स्टेजखाली गेला, बॉम्ब लावला, टायमर सेट केला आणि तिथून निघून गेला. त्याला कल्पनाही नव्हती की सेल 0च्या नजरेतून त्याची एकही हालचाल सुटलेली नव्हती. अक्रम तिथून जाताच डोभाल यांनी बॉम्ब पथकाला आत जाण्याचे आदेश दिले. पण मग त्यांनी असं काहीतरी केलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. ते स्वतः गाडीतून उतरले आणि बॉम्ब पथकासोबत स्टेजकडे निघाले. त्यांना अडवणाऱ्या अधिकाऱ्याला ते फक्त इतकंच म्हणाले, मी माझ्या पंतप्रधानांना दुसऱ्या कोणाच्या भरोश्यावर सोडू शकत नाही. 78 वर्षांचे डोभाल स्टेज खाली पोचले.
टॉर्चच्या प्रकाशात तो बॉम्ब दिसला आणि त्यावरचा लाल दिवा लुकलुकत होता. पण तिथे एक मोठा धक्का बसला. टायमरवर पुढच्या दिवसाची वेळ नव्हती. त्यावर दिसत होते 0:30. याचा अर्थ आक्रमणे एक सापळा रचला होता. बॉम्बला कोणीही हात लावताच टायमर सुरू होणार होता आणि तो सुरू झाला होता. तिथून पळून जाणं अशक्य होतं. विचार करायलाही वेळ नव्हता. बॉम्ब निकामी करणारे तज्ज्ञ मेजर चौहान यांनी क्षणभर ढोबाल यांच्याकडे पाहिलं. ढोबाल शांतपणे म्हणाले, माझ्याकडे पाहू नको, बॉम्बकडे बघ. वेळ वेगाने संपत होती. फक्त 20 सेकंड शिल्लक होते. मेजर चौहान यांच्या 22 वर्षांच्या प्रशिक्षणाने जणू काही ऑटो पायलट मोड सुरू केला. त्यांचे हात वेगाने काम करू लागले. त्यांनी सर्किट स्कॅन केलं. लाल तार टायमरची, हिरवी डेटोनेटरची. 10 सेकंड शिल्लक असताना त्यांनी एका झटक्यात लाल तार कापली. टायमर थांबला आणि मग पुढच्याच क्षणी हिरवी तारी कापली गेली. सगळीकडे एकदम शांतता पसरली. मेजर चौहान यांनी त्यांच्या वायरलेसवर फक्त 2 शब्द सांगितले, पॅकेज न्यूट्रलाइज्ड. ढोबाल यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि फक्त म्हणाले, शाब्बास. आणि मग त्यांनी लगेच वायरलेसवर पुढचे आदेश दिले, फेज 2, सगळ्यांना उचला, आत्ताच्या आत्ता. बॉम्ब निकामी झाला होता, पण मिशन अजून संपलं नव्हतं. आता वेळ होती संपूर्ण दहशतवादी नेटवर्कला मुळापासून उखडून टाकण्याची. आणि त्यासाठी एक वेगवान आणि गुप्त कारवाई सुरू झाली. एकाच रात्रीत, एकाच वेळी 3 देशांमध्ये कारवाई झाली. इंदोरमध्ये अक्रमला, दुबईत रशीदला आणि दिल्लीत त्यांच्या 2 हस्तकांना उचलण्यात आलं. आणि इतकंच नाही तर पुढच्या 60 दिवसात भारतात सक्रिय असलेले इतर 12 स्लीपर सेलही शांतपणे संपवण्यात आले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इंदोरमध्ये सगळं काही अगदी सामान्य होतं. पंतप्रधान आले, त्यांनी भाषण दिलं, लोकांनी टाळ्या वाजवल्या. तिथे जमलेल्या 1,00,000 लोकांना आणि जगाला या गोष्टीची पुसटची कल्पनाही नव्हती की फक्त 12 तास आधी त्याच स्टेजखाली काय थरार नाट्य घडलं होतं. या कथेतील नायकांना म्हणजेच ढोबाल आणि त्यांच्या टीमला कोणतीही पदकी मिळाली नाहीत. या मोहिमेची कुठेही अधिकृत नोंद नाही, कारण काही विजय असेच साजरे केले जातात, शांतपणे, पडद्याआड, जणू काही ते कधी घडलंच नाही. ही कहाणी आहे त्या लोकांची जे अंधारात राहून काम करतात, जेणेकरून बाकीचे सर्व प्रकाशात सुरक्षित जगू शकतील. त्यांना भीती वाटत नाही का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित खुद ढोबाल यांच्याच एका वाक्यात मिळतं, जेव्हा देशावरील प्रेम मोठं असतं तेव्हा भीती आपोआप लहान होऊन जाते.